महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आज भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि त्याचबरोबर इतर मित्र पक्ष असे सर्वांनीच मिळून आज आम्ही अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनीता राखे असतील, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, या सर्वांनी मिळून ज्या काही आम्हाला सूचना केल्या त्या सूचनेचं पालन करत आज आपण पाहायला गेलं तर 12 तारखेला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणी मंगेशरावांच्या रूपाने बसले, उपाध्यक्ष मधुकर पाटील साहेब राष्ट्रवादीचे बसले आणि आज विषय समितींच्या सभापतीची निवड असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे, भारतीय जनता पक्षाने एक सभापतीसाठी अर्ज भरलेला आहे आणि नव्याने आमच्या सोबत आलेलंच म्हणजे आधी महायुती म्हणून आहेतच, पण जिल्ह्याच्या ह्या युतीमध्ये सहभागी झालेले शिवसेना सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी 2 अर्ज भरले गेलेले आहेत। रसिकाताई आणि त्याचबरोबरच प्रदीर्घ काळ ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं असे ज्येष्ठ कळंबे साहेब यांचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। आमच्याकडनं दामसे साहेबांचा भरण्यात आलाय आणि भारतीय जनता पक्षाकडनं वैकुंठ पाटील साहेबांचा अर्ज भरण्यात आलेला आहे। तर त्याच्यामध्ये 2 ज्या जागा आहेत ह्या आरक्षितच असतात, म्हणजे एक समाज कल्याणसाठी, त्यामुळे तिथे दामसे साहेबांचा भरण्यात आलं, महिलांसाठी आहे तिथे चुकत नसेल तर रसिकाताईंचं भरण्यात आलं। उर्वरित ज्या काही खाते वाटपाच्या गोष्टी आहेत त्याला अजून तारीख जी आहे ती मला वाटतं पुढे लागेल, त्यावेळेस वरिष्ठ पातळीवर जो निर्णय राहील तो सगळ्यांनाच मान्य राहणार आहे, त्यामुळे त्याच्यात काही विषय येत नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.